नमस्कार मित्रांनो, बघा आपण आता सोप्या प्रश्नाकडून कठीण प्रश्नाकडे जात आहेत. आता आपण मोठे प्रश्न घेतोय. मोठे म्हणजे आपल्याला त्या प्रश्नासाठी वेळ लागणार आहे असे प्रश्न आपण घेतोय. तर या ठिकाणी बघा 3 सप्टेंबर 2017ला रविवार असेल तर 5 डिसेंबर 2022 चा वार कोणता? आता मी इथं प्रश्न दिलाय, तुम्हाला इथं जोडून एक दोन वाक्य देतील ते, पण पद्धत काढायची एकच असणार. 5 डिसेंबरचा दिलाय तर तुम्हाला तिथं 5 डिसेंबर तारीख न देता 2022चा ख्रिसमस नाताळ कोणत्या वारी येईल असा फक्त थोडंसं बदल करून तुम्हाला काय करते त्यात देते. तर आपण काय करूया, आधी 3 सप्टेंबर 2017ला रविवार आहे बरोबर. तर इथं लिहितो मी 3 सप्टेंबर 2017 रविवार. आता बघा तुम्हाला पुढचे वार काढायचा आहे की मागचा काढायचा आहे हे लक्षात घ्या. बघा 2017चा दिलाय आणि 22चा काढायचा आहे, याचा अर्थ तुम्हाला पुढचे वार काढायचे आहेत. आणि महिना पण बघा सप्टेंबर आहे तिथे डिसेंबर आहे, याचा अर्थ महिना सुद्धा पुढेच गेलेला आहे. महिना पुढे आहे आणि वर्ष पण पुढे आहे, म्हणजे तुम्हाला पुढे मोजत जायचं आहे. मग काय करायचं, तुम्ही इथे एक दोन भाग करायचे, एक महिन्याचा करायचा आणि एक वर्षाचा, दोन भाग करायचे ते. आणि काय करायचं, ते खाली एक रेष मारायची. आता तुम्हाला महिना पण पुढे जायचं म्हणजे प्लस करायचं आणि वर्ष पण पुढे जायचं म्हणजे प्लस करायचं बरोबर. का प्लस केलं मी, काढून पुढे तुम्हाला वार मोजत जायचंय म्हणजे अधिक करायचे. तुम्हाला वार काय करायचे, अधिक वर्ष पण तुम्हाला काय करायचे अधिक. जर तुम्हाला महिने महाग मोजायचे असेल तर मी इथं वजा केलं असतं, कारण तुम्हाला महाग मोजत यायचं. इथं वर्ष सुद्धा तुम्हाला महाग मोजत असेल तर मी वजा केलं असतं. ओके, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. तर आपण पुढचं घेऊया. आता सप्टेंबर महिना घ्यावा लागेल, कारण त्याचे काही दिवस राहिले. मी सण येतो, ऑक्टोबरचं ऑल येतो, नोव्हेंबरचं नोन येतो, डिसेंबरचं डी येतो. आता माहित आहे सप्टेंबर 3 सप्टेंबरचा तुम्हाला वार माहिती आहे बरोबर. म्हणजे ते दिवस तुम्हाला सोडून द्यायचे. किती दिवस सोडून द्यायचे मग तुम्ही, तर 3 दिवस सोडून द्यायचे. किती दिवस सोडून द्यायचे, 3 दिवस. मग राहिलेले दिवस किती, सप्टेंबर महिना 30 दिवसाचा असतो. मग 3 दिवस जर सोडले तुम्ही 30 दिवसाचे तर तुमचे दिवस राहणार 27. किती दिवस राहणार, 27 दिवस राहणार. मग सप्टेंबर झाला. ऑक्टोबरचे 31 दिवस असतात, कारण तो पूर्ण महिना घ्यायचा आहे. नोव्हेंबरचे 30 दिवस असतात आणि डिसेंबरचा तुम्हाला किती दिवसात घ्यायचा आहे, 5 तारीख. मग महिना तो 31चा असतो, पण आपल्याला 5 डिसेंबरचा वार काढायचा आहे, म्हणजे तुम्हाला 5 दिवस घ्यायचे. ह्यांची काय करायची, बेरीज करायची. 7 आणि 1 8, 8 आणि 5 13ला 3, हातचा 1, 3 3 2 6, 3 3 9. किती दिवस आले हे, 93. अजून आपलं उत्तर संपलं का, नाही, कारण आपल्याला वर्षाकडे जायचं. आता 2017 तुम्हाला माहित आहे, मग आपण 2018 द्यायचं, 19 द्यायचं, 20 द्यायचं, 21 द्यायचं आणि 22 बरोबर. आता 2018, आता एक लक्षात ठेवा, वर्ष चेंज होताना हे तुम्हाला मी सांगतो आता. वर्षाचे दिवस असतात 365. ह्याच्यामध्ये तुम्ही जर आठवडे काढले तर भागिले 7 येणार. मग 7 1 7, 7 चौक 28, 7 5 35. एक उरला तुमचा, वरून घेतला 5, 7 2 14. बघा एक उरला. म्हणजे वर्षामध्ये तुमचे 52 आठवडे आणि एक दिवस असतो. आणि तो एक दिवस म्हणजे तुम्ही एक वार पुढे घ्यायचा, हे लक्षात घ्या. मी सांगितलं नव्हतं तुम्हाला आधी. तर हे एक वार तुम्हाला पुढे घ्यायचा, म्हणून 2018 हे लीप वर्ष नाही. 2065 365 म्हणजे लीप वर्ष नाही, म्हणजे एक दिवस. 19ला पण एक दिवस. 2020 हे लीप वर्ष आहे बघा, 20ला 4 भाग जातो, म्हणजे इथले 2 दिवस, इथला 1 दिवस आणि इथला 1 दिवस. असे तुमचे किती वार झाले, किती दिवस झाले, 1 2 3 4 5 आणि 6. बघा इथं 93 दिवस झाले, इथं 6 दिवस झाले. ह्या दोघांची काय करायची, बेरीज करायची, म्हणजे हे दोघं काय करायचे, मिळवायचं. मग आता मी या ठिकाणी मिळवतो 93 अधिक 6. हे तोंडी पण करू शकतो, पण तुम्हाला मी सांगतो. तर 99 आले. आता 99 दिवस तुम्हाला आठवडे काढावे लागतील आणि बाकी उरलेले दिवस काढावे लागतील. मग परत भाग द्यायला 7, 7 1 7, खाली उरले 2, 28 झाले. सॉरी 28 नाही, 29 झाले. किती झाले, 29. 7 चौक 28, खाली उरला 1. म्हणजे एक वार तुम्हाला काय करायचा आहे, पुढं जायचं आहे. फक्त किती वार जायचा, एक वार. मग तुम्हाला रविवार आहे, तर किती कोणता वार आहे, रविवार. तर एक वार पुढे गेला की उत्तर काय येईल, सोमवार. काय उत्तर, सोमवार. आता हे जर फास्ट करायचं असेल तुम्हाला, कारण वेळ वाचवायचा आहे तुम्हाला, तर कसं करायचं,
तर ही नाही लिहिलं तरी तुम्ही चालतं, बरोबर, हे नाही लिहिलं तरी चालेल तुम्ही. फक्त इथं स लिहा, अ लिहा, नो आणि डी, आणि हे दिवस पटपट काढा. इथं दिवस मोजा. इथं 18 लिहायचं, फक्त 18 लिहायचं, 19 हे दिवस काढा पटपट. इथं 6, 93, 6ची बेरीज तुम्ही तोंडी करू शकता. भाग पटपट द्या. भाग काटछाट पद्धतीने द्या. असा काटछाट पद्धतीने दिला की तुमचा भाग काय होणार, लवकर होणार. आणि इथं तुमची जी बाकी उरेल तेवढे वार तुम्ही पटशिरी घ्यायचे आणि तुमचं उत्तर काढायचं. असं आपण फास्ट सुद्धा उत्तर काढू शकतो. बघा मित्रांनो, या ठिकाणी एक प्रश्न आहे, गटात न बसणारे पद ओळखा. अगदी सोपा प्रश्न आहे, पण तो कसा सोडवायचा बघा. आता 1900 इसवी सन 1900 आहे, इसवी सन 2003 आहे, 2008 आहे, 2005 आहे. गटात न बसणार, काय काय जण काय करणार, इथं वर्ष बघणार, हे काय आहे आणि इकडे 2 शून्य आहे म्हणून उत्तर 2 हे करून टाकणार. असं कसं, एवढं सोपं असते का उत्तर? नाही, एवढं सोपं नसणार. तर तुम्हाला काय करावं लागणार, हे शक्यतो हा प्रश्न तुम्हाला लीप वर्षावरचा आहे, लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्हाला कशावरचा आहे, लीप वर्षावरचा आहे. तर मग तुम्ही काय करायचं, हा प्रश्न कसा सोडवायचा, तर ह्या 4 पर्यायामध्ये 3 पर्याय असे असणार ते सारखे असणार, एक पर्याय का असणार वेगळा असणार, आणि तो पर्याय तुम्हाला काढायचा. मग आपल्याला आधी लीप वर्ष काढावं लागेल. आणि लीप वर्ष कसं काढायचं, तर त्या संख्येला 4 ने भाग द्यायचा, आणि ते जर शतक पूर्ण असेल त्या संख्येचं, त्या वर्षाचं, तर तुम्हाला 400 ने भाग द्यावा लागेल. आता बघा, भागाकार आहे ना, शक्यतो काटछाट पद्धतीनं करायला आपल्याला आला पाहिजे. कसा आला पाहिजे, काटछाट. कारण त्याच्यामुळे आपली वेळ वाचणार, लवकर काय होणार, त्याच्यामुळे वेळ वाचणार. जर तुम्ही नियमित पद्धतीनं भागाकार केला तर तुमचा भागाकार येईल, पण वेळ खूप जाणार. तर आपण काटछाट पद्धतीनंच करूया. या ठिकाणी पूर्ण वर्ष आहे बघा, इथे 1900 म्हणजे पूर्ण वर्ष, पूर्ण शतक आहे इथे. तर त्याला तुम्हाला 400 ने भाग द्यायचा. कितीनं, 400 ने. 1 0 1 0 1 0 1 0, 2 शून्यावरचे 2 शून्य फक्त. 4 आणि वर 19 आहे, तर भाग जाईल का तुम्हाला माहित आहे का, ह्याला भाग जाईल का, नाही जाणार 19ला भाग, म्हणजे हे लीप वर्ष नाही, लीप वर्ष हे नाही. त्यानंतर दुसरा पर्याय घेऊया, 2003. ह्याला आपण 4 ने भाग देऊया. 4 1 4, 4 5 22, वरून 0 घेतला, 4 0 0, वरून 3 घेतला, भाग शून्याचा जाणार, म्हणजे तुमचे बाकी 3 उरले, म्हणजे हे लीप वर्ष नाही, 2 लीप वर्ष नाही तुमचे. आता तिसरं घेऊया, 2008 भागिले 4, 4 1 4, 4 25, 4 0 0, 4 2 8. ह्याला भाग गेला, म्हणजे हे लीप वर्ष आहे. आता तुम्हाला इथपर्यंतच थांबायचंय का, नाही, पुढचं लीप वर्ष असेल तर तुमचं उत्तर येणार नाही, कारण 2 लीप वर्ष आहे येणार, 2 लीप वर्ष नाही येणार, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पद्धत तुमची चेंज करावी लागेल. तर आपण पुढचा पर्याय पण घेऊया, 2005 भागिले 4, 4 1 4, 4 5 20, 4 0 0, खाली 5 घेतला, 4 1 4, म्हणजे बाकी तुमची 1 उरली, म्हणजे हे लीप वर्ष नाही. तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता हे आपलं उत्तर आलं 2008. हे तुम्हाला काय जणांना बघता क्षणी पण येणार, कारण आपल्याला माहिती आहे 4ची कसोटी जर लक्षात असेल आपल्या, तर लवकर उत्तर येणार. 4ची कसोटी काय आहे, शेवटच्या 2 संख्या ज्या आहेत, शेवटच्या 2 अंकापासून ज्या बनणाऱ्या संख्या आहेत त्या संख्येला 4 ने भाग गेला पाहिजे. बघा किती सोपं होतं. आता इथं 0 आहे, म्हणजे ह्याला तुम्हाला 400 नेच भाग द्यायला लागेल. इथं द्या तुम्ही भाग, पण इथं बघा 0 3 आहे, म्हणजे नाही जाणार. 0 8 आहे मध्ये जाणार, 0 5 आहे म्हणजे इथं नाही जाणार. म्हणजे हे आपल्याला तोंडी पण उत्तर येतंय, पण आपण या ठिकाणी तुम्हाला समजावं म्हणून अशी प्रोसेस केलेली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, नक्की आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.